चेहरा माझा थकलेला दिसेल, केस माझी उभी दिसतील, डोक्याला माझा भंडारा दिसेल, पण जिथल्या ठिकाणाला मी आलेलो आहे तिथली गर्दी मात्र तुम्हाला सुपर फास्ट दिसणार. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज मी जतमध्ये आलोय. जतमध्ये यायचं म्हणजे मुख्य कारण माझं होतं की मी देवाला चाललेलो, आमचं कुलदैवत आहे इकडे मचुंडीला. जाता जाता माझा मित्र एक मला भेटला आणि म्हटला की जत मधलं एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणाला तू व्हिडिओ कव्हर केला पाहिजेस. त्याला पण माहिती आहे आपल्या चॅनलला आपण बऱ्याच ठिकाणी जात असते, तिथल्या गोष्टी कव्हर करत असते. आणि जत मधले एक असं ठिकाण आहे प्रत्येकाच्या तोंडात आहे, प्रत्येकाचं नाव त्यांच्या जिभेवरती आहे. आणि नुसतं जिभेवर नाही, त्यांचा भेळ सुद्धा प्रत्येकाच्या जिभेवर आहे. म्हणजे जत मधली सगळ्यात फेमस असलेली भेळ रामण्णा बुत्ती भेळ. आता बुत्ती भेळ म्हटल्यावर माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आला की बुत्ती भेळ म्हणजे नेमकं काय. तर इथं आल्यानंतर मी जिथला कॉन्सेप्ट बघितलाय तर ह्यांच्याकडे बुत्तीमध्ये भेळ दिली जाते, म्हणजे बकेट टाईप मध्ये अशी भेळ आहे. चिरमुऱ्यामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी मिक्स करून त्याच्यामध्ये भेळ देतात. आता सोशल मीडियाला पण मी एक दोनदा बघितला त्यांचा विषय, पण डायरेक्ट आज मला इथला बघायला मिळाला. जत मध्ये आता सध्या आपण जत विजापूर रोडला आता आपण उभा आहे आणि जत विजापूर रोडला तुम्हाला विजापूर रोडला जाता जाताच हे माझ्या पाठीमागे असलेलं रामण्णा बुत्ती भेळ दिसेल. त्यांची आपण थोडीशी माहिती घेणार आहे, जरा बघणार पण आहे की भेळ लागते कशी. चला तर बघूया. एकदम छोट्याशा दडग्या जागेत असलेले ही बुत्ती भेळचं दुकान आहे. तुम्ही बघू शकता इकडे आलेलो आहे आपण दुकानामध्ये. इकडच्या साईडला दादांनी इकडं बुट्टीचा ढीग लावलेला आहे, म्हणजे बकेट वगैरे आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे भरलेली मटकी. ह्याच्यामध्ये तुम्हाला मटकी दिसेल. साईडला लिंबू आहे इकडं, मगाशी कटिंग केलेलं आहे, कटिंग केलंय. इकडे मिरची आहे आणि बिना सोललेला कांदा आहे. इकडच्या बाजूला तुम्हाला बांधलेली सुद्धा मटकी दिसून येईल. जे पार्सल केलेले लोक पार्सल घेऊन जातात. आणि हे इथले ओनर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय दादा तुमचं? महालिंग बिरादर. महालिंग बिरादर. एवढं तुम्ही जत मध्ये तुमचं नाव आहे, प्रत्येकाच्या तोंडात तुमचं नाव आहे. बरीच वर्ष तुम्हाला झाले असतील, तरी किती वर्ष झाली तिथं? 20 वर्ष. 20 वर्ष म्हणजे किती सालपासून चालू आहे? 2004. 2004 म्हणजे आपलं गणित व्यवस्थित आहे. 2004 पासून चालू आहे इथलं यांची बुट्टी भेळ. आणि आल्यापासून मी बघतो की यांचं पार्सल जास्त प्रमाणात जाते. थोडा वेळ दादा म्हणलं आमच्यासाठी वेळ काढा, गर्दी भरपूर होते, त्यात थोडीशी कमी झाल्यावर म्हणजे दादांच्या संग बोलूया. चिरमुर वगैरे तुम्ही जे आणताय नाही ना, ही चिरमुर म्हणजे कुठल्या पद्धतीचं असते? हे कर्नाटकचं चिरमुर आहे. कर्नाटकी चिरमुर. एकदा आपण का नाही जी भेळ जी भेळचं बनवायचं प्रोसेस आहे त्याचं बघूया आपण 2 मिनिटांमध्ये. ही भेळ कुठली आहे दादा? हे कर्नाटकचं चिरमुर आहे. म्हणजे तुम्ही बुट्टीला जी भेळ आहे ती वेगळी आहे ना? भेळ एकच प्रकार, एकच आहे. ते खाण्यासाठी बुट्टीमध्ये भरून देते. सुरुवातीपासून आपण बघूया की दादा देतात कशी भेळ. बुट्टीमध्ये हे काय कांद्याचे पातेत, त्यात तळलेला शेंगदाणा हे पार्सल करतो. ज्याला पार्सल पाहिजे त्याच्यामध्ये मटकी एवढी वेगळी असते बघा. गर्दी एवढी आहे की नाही की आम्हाला वेळ सुद्धा मिळून झाला, एवढी गर्दी आहे. कंटिन्यू गर्दी. 2 मिनिटं वेळ मिळाला होता त्यातनं पण व्हिडिओ घेतलाय. रामण्णाची बुट्टी भेळ. बुट्टी भेळचं कारण आपल्याला कळालं की ही जी बकेट आहे म्हणजे बारकं बकेट आहे बघा, हे ह्याच्यामध्ये ही बुट्टी भेळ येत्या. ह्याची किंमत आहे नाही फक्त 50 रुपये. आणि 50 रुपये मध्ये मला वाटतं 2-3 माणसाचा पुरा पोकण आवडतो, एवढी ही सफिशियंट क्वालिटी आहे, सफिशियंट क्वांटिटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये मिरची आहे, कांदा आहे आणि लिंबू आहे. ह्याच्यामध्ये कापून दिलेली गोष्ट फक्त लिंबू आहे. मिरच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये कच्च्या मिळणार आहे त्या. आणि कांदा सुद्धा हे तुम्हाला बिन चिरलेला मिळतोय. बाहेर जर तुम्ही बघितला असा का नाही तर एवढी म्हणजे एवढी गर्दी आहे. आणि एवढं देऊन सुद्धा हॉटेलला कुठल्या गेल्याला तुम्हाला असं का म्हणजे इथं काय एवढी तुम्हाला सर्व्हिस भेटणार नाही. पण गर्दी म्हटलं तर एवढी गर्दी जोरात आहे, कंटिन्यू गर्दी आहे. पहिला मी गॉगल काढतो, मला तर बाहेरचं येऊ ट्रॅव्हलिंग असल्यामुळे गॉगल घालावं. तर गर्दी एवढी आहे की नाही, बाहेर लोक पार्सल स्वतः बाहेर घेऊन मिरची घेतात, कांदा घेतात, लिंबू घेतात. ज्याला एक्स्ट्रा पाहिजे त्याला एक्स्ट्रा मटकी सुद्धा घेतात. म्हणजे एवढ्या भेळची क्रेज आहे. प्रशांत मला इथे घेऊन आलता. प्रशांत बिरादर नाव आहे भावाचं. तर दोघांनी हॉटेल मॅनेजमेंटला सोबतच होतो. मला म्हटलं जतला एक दिवशी ये, आल्यानंतर मी तुला इथली भेळ सांगतो, तू भेळ इथली खाल्ला पाहिजेस, लय फेमस भेळ आहे. तर ह्या भेळचं वैशिष्ट्य लोकांना काय वाटतं इथं सांगा. आता पण सर्वात फेमस वेळ मोठी वेळ. गर्दी तर कंटिन्यू खूप. गर्दी तर बघितली आहे. 5:30-6 वाजेपर्यंत गर्दी थांबत नाही, कंटिन्यू गर्दी. तरी सकाळी म्हणजे मला वाटते किती वाजल्यापासून चालू असते? 11 वाजता सकाळी. सकाळी 7ला चालू होते. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत.
7 ते 11 वाजेपर्यंत चालू असते काकांचं म्हणणं आहे. आणि ही मिरची तर आपण काही खाणार नाही, अजिबात धाडस करणार नाही. ही साईडलाच काढून ठेवतो मी. ह्याच्यामध्ये मी भेळ काढून घेतो. आम्ही 3 जण आहे त्यामुळे आम्हाला संपली. आतमध्ये जर ह्याच्यात तुम्ही बघितला तर तुम्हाला इथं मटकी दिसेल. कांद्याची जी भाजी असते त्याची पाती चिरलेली तुम्हाला दिसते. वल्ली मटकी आहे आणि मोठी शेव आहे. साईडला मी काढून घेतो याच्यामध्ये. आणि कांदा काय आपल्याला चिरून कोण दिलेला नाही त्यामुळं हे जाईल साईडला. आता ह्याच्या तुम्ही कमेंट करणार आहे मला माहित आहे, टेबल पण टेबल फुटायचा कसा कसा असा असा आहे बघ. एक नंबर. कांदा फुटून सुपारी फुटायची लांबच आहे. कांदा असा मस्त पैकी ना, त्याला तुम्हाला कोण धुवून देणार आहे. म्हणजे प्युअर अशी की आपण पार्टीला भेटलं घरातून सगळं मटेरियल गोळा करून घेऊन गेले आणि त्यात फरसाण बेसन चिरमुर मिक्स केले आणि खाल्ले. अशा पद्धतीचं फील वाटायला आलाय मला तर. आणि इथल्या लोकांना आवडते बरं. बघूया आवडेल का. याच्यामध्ये ही मटकी जी टाकलेली आहे त्याच्यामुळे का नाही जरा ओलसर पण आलाय चिरमुऱ्याला. जरा व्हायचा मी आणि लिंबू पिळून घेतो थोडासा नॉर्मल. आहा टेस्ट वाईज नॉर्मल आहे. कांद्याची पाती त्याच्यामध्ये टाकल्या त्याचा मधून कुठं फ्लेवर लागतोय. जरा कुरकुरीत पाहिजे म्हणजे आपण दोन पण उचलू हा ना. ते पण झाले बरोबर आहे. बरोबर आहे. कारण बराच वेळ झाला इथे ठेवून. साईडचा जे मी चिरमुरा घेतलाय ना ते कुरकुरीत लागते. मध्ये ओलसर मटकीचा भाग पडला असल्यामुळं जरा असा ओलसरपणा त्याला आलाय. पण टेस्ट वाईज जर म्हणला तर कॉम्बिनेशन एकदम भारी आहे. लहान पोरापासून म्हातार माणसापर्यंत हे सगळे खाऊ शकते. आणि तुम्ही जर बघितला व्हिडिओ मध्ये तर सगळे एजी वयाची लोक जे आहेत ते सुद्धा इथे भेळ खायला आहेत आणि आवर्जून खाऊ शकतात. जास्तीत जास्त खेडेगावात त्रास नाही. हा आजूबाजूला तर जतच्या आजूबाजूला मला वाटतं किती गाव किती असतात. खूप भरपूर आहे. सर्वात मोठा तालुका जो. बरोबर. सगळी बऱ्यापैकी लोक भेळ खायला येतात आता. आता आज आम्ही आलोय देवाला तर बघितलं तर भरपूर गर्दी चालू आहे. पण भेळ पण तशी आहे म्हणजे भारी आहे. स्वस्तात पोट भरण्यासारखं एक नंबर. तुम्ही कधी जत मध्ये आला का नाही. कधी एक स्पॉट असा आहे मी जत मध्ये आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की काय खाण्यासाठी मिळते. तर आपण व्हिडिओ करू शकतो किंवा स्पॉट कव्हर करू शकतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं की रामण्णाची बुत्ती तुम्ही कव्हर करा. बुट्टीनं असं मिळते, असं बुट्टीनं मिळते. आणि कांदा हे विषय सगळ्यात भारीच आहे. कधी आला तर 100% ट्राय करा. रेकमेंड करेन मी तुम्हाला. कारण काहीतरी एक वेगळं तुम्हाला खायला मिळेल. रामण्णाची बुट्टी भेळ. पण जाता आता आपलं सबस्क्राईब पण करून जावा म्हणजे तेवढंच आपल्याला स्पॉट आणि दाखवता येते. मग तुम्हाला म्हटलं की ओलसर लागायला लागलं होतं. मग मी काय केलं आता बऱ्याच वेळा आम्ही शूट करायचं म्हणून आणून ठेवलं होतं. साईडला चिरमुर घेतलं जे ह्याच्यामध्ये येतोय ते. आणि हे चिरमुर जे आहेत ते एकदम कुरकुरे आहेत. इव्हन माईक मध्ये सुद्धा आता आवाज येत असेल तुम्हाला. हे जे सगळं कॉम्बिनेशन आहे या कुरकुरीत चिरमुरा बरोबर जर खाऊन बघितलं हे कॉम्बिनेशन एक नंबर आहे. म्हणजे सगळी भेळ एकच आहे पण सुरुवातीला मला ते हे आलं म्हणजे ओलचं पण आलता कारण बऱ्याच वेळ ठेवलेलं. हे सगळ्या चिरमुरे कुरकुरीत चिरमुऱ्या बरोबर ही लय जबरदस्त लागते. रामांना भेळ मी 5-7 वर्ष झालं खातोय. भेळची क्वालिटी एक नंबर आहे. अशी भेळ ही जत तालुक्यात कुठेही मिळत नाही. असं काय वेगळं वाटतंय भेळ मध्ये तुम्हाला. भेळ म्हणजे असली भेळ कुठंच मिळत नाही बाबा. ही मटकी वगैरे कांदा लिंबू सगळी म्हणजे क्वालिटी पहिल्यापासून क्वालिटी देते ते आजपर्यंत क्वालिटी आहेच. माझं नाव भगवान साळे. मी जतच आहे प्रॉपर आणि मी इथेच काम करतोय.
गेले यांचे 7-8 वर्ष झाले भेळ खातोय. भेळची क्वालिटी यांना पण विचारावा, त्यांनी देतात आणि मलाही विचारावा. भेळ एक अतिशय एक नंबर आहे. शेव, शेंगा, मटकी, कांद्याची पात, चवीनुसार लिंबू, अतिशय खायला एक नंबर, स्वादिष्ट आणि रुचकर. कधीही जर आला तर एक वेळ अवश्य भेट द्या. पार्सलची उत्तम सोय, त्यात काही बदल नाही. पार्सल तुम्हाला एकदम पद्धतशीर मिळणार. कांदा, लिंबू, मिरची सर्व काही एकदम करेक्ट. आत्ता जर अमरनाथची बुत्ती भेळ जी जत मध्ये फेमस आहे ती आपण खाल्ली. एकच ड्रॉबॅक आला मला, जी माझ्या चुकीतनं झालं. बऱ्याच वेळा ती भेळ ठेवल्यामुळं ते आता मटकी असते ओलचं, आणि ती ओलचं एक पण एकदम चिरमुऱ्याला लागला की ती मग शेसांबन लागतो. पण नंतर ज्याला मी कुरकुरीत चिरमुरा घेतला, जबरदस्त टेस्ट लागली. तुम्ही इथं आल्यानंतर ट्राय केलं पाहिजे. बेस्ट भेळ आहे. तुम्ही कधी जत मध्ये आला तर 100% इथे व्हिजिट करा आणि ह्या भेळची मजा घ्या. तुम्हाला भेळची मजा, तुम्ही इथली कधी जरी भेळ खाल्ली असली तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटत्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.